आज आपण अशा पुस्तकाबद्दल बोलणार आहोत ज्याने लाखो लोकांचे आयुष्य बदलून टाकले आहे. होय भाऊ, मी थिंक अँड ग्रो रिच बद्दल बोलत आहे. हे पुस्तक नेपोलियन हिल यांनी लिहिले असून मनाच्या सामर्थ्याने श्रीमंत कसे व्हावे हे शिकवणारे हे पुस्तक आहे. आता तुम्हाला प्रश्न पडत असेल, भाऊ ही कुठली जादूची कांडी आहे? म्हणून सांगतो, हे पुस्तक केवळ पैसे कमवण्यापुरते नाही तर तुमची संपूर्ण मानसिकता बदलण्याचे सूत्र आहे. हिल समजावून सांगतात की तुम्ही तुमच्या विचारांवर नियंत्रण ठेवून तुमचे जीवन कसे नियंत्रित करू शकता. चला तर मग या अप्रतिम पुस्तकात डोकावून पाहू आणि ते आपले विचार आणि जीवन कसे बदलू शकते ते पाहूया. प्रमुख अध्यायांचा सारांश, समरी ऑफ की चॅप्टर्स. चॅप्टर उद्देशाची निश्चितता, स्पष्ट हेतू. नेपोलियन हिल प्रथम आपल्याला सांगतो की यशाची सुरुवात स्पष्ट आणि परिभाषित उद्दिष्टापासून होते. ते म्हणतात की जर तुमच्याकडे स्पष्ट उद्दिष्ट असेल तर तुम्ही ते साध्य करण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न कराल. हिलचा असा विश्वास आहे की आपण आपली उद्दिष्टे लिहून ठेवली पाहिजेत आणि दररोज त्यांची कल्पना केली पाहिजे. यामुळे तुमचे अवचेतन मन सक्रिय होते आणि तुम्ही तुमच्या ध्येयाकडे वाटचाल सुरू करता. चॅप्टर विश्वास, विश्वासाची शक्ती. पुढचा महत्त्वाचा अध्याय विश्वासाबद्दल आहे. हिल म्हणतात की विश्वासाच्या बळावर तुम्ही कोणत्याही अडचणीवर मात करू शकता. जर तुमचा स्वतःवर आणि तुमच्या क्षमतेवर विश्वास असेल तर तुम्ही सर्वात मोठी उद्दिष्टे देखील साध्य करू शकता. तो सांगतो की विश्वास मजबूत करण्यासाठी तुम्ही सकारात्मक पुष्ट्यांचा वापर केला पाहिजे. दररोज मी हे करू शकतो हे स्वतःला सांगा आणि तुमचा आत्मविश्वास वाढताना पहा. चॅप्टर स्वयं सूचना, स्वसंमोहन. स्वयं सूचना म्हणजे स्वतःला सकारात्मक सूचना देणे. हिल म्हणते की तुमचे अवचेतन मन तुमच्या सूचना स्वीकारते, मग त्या सकारात्मक असोत किंवा नकारात्मक. तो स्पष्ट करतो की जर तुम्ही स्वतःला सकारात्मक गोष्टी वारंवार सांगत असाल तर तुमचे अवचेतन मन त्या सत्य मानण्यास सुरुवात करेल आणि तुम्ही त्यानुसार वागण्यास सुरुवात कराल. हे एक प्रकारचे आत्मसंमोहन आहे. चॅप्टर विशेष ज्ञान. हिल म्हणतात की फक्त सामान्य ज्ञान पुरेसे नाही, आपल्याला विशेष ज्ञान आवश्यक आहे. म्हणजेच तुम्हाला तुमच्या क्षेत्रातील तज्ज्ञ व्हायला हवे. ते म्हणतात की विशेष ज्ञान मिळवण्यासाठी तुम्ही सतत शिकत राहिले पाहिजे. पुस्तके वाचा, कोर्स करा, तज्ज्ञांना भेटा आणि तुमचे ज्ञान अपडेट करत रहा. चॅप्टर कल्पनाशक्ती, कल्पनेची शक्ती. कल्पनेच्या शक्तीला कधीही कमी लेखू नका. हिल म्हणते की तुमची कल्पनाशक्ती ही तुमच्या सर्जनशीलतेचा स्रोत आहे. तुम्हाला काही नवीन करायचे असेल तर आधी तुमच्या मनात त्याची कल्पना करा. ते म्हणतात की यशस्वी लोक नेहमी त्यांच्या कल्पनाशक्तीचा वापर करतात. ते नवीन कल्पनांचा विचार करतात आणि त्यांचे वास्तवात रूपांतर करतात. चॅप्टर संघटित नियोजन, योजना, विजय. हिल सांगतात की योजनेशिवाय कोणतेही ध्येय गाठता येत नाही. तुम्हाला एक संघटित आराखडा बनवावा लागेल आणि त्यावर काम करावे लागेल. नियोजनासाठी ते स्पष्ट करतात. 1. तुमचे ध्येय स्पष्टपणे परिभाषित करा. 2. कृती पावले करा. 3. एक टाइमलाईन सेट करा. 4. प्रगतीचे निरीक्षण करा. चॅप्टर निर्णय, झटपट निर्णय घेणे. हिल म्हणतात की यशस्वी लोक झटपट आणि ठाम निर्णय घेतात. तो स्पष्ट करतो की जर तुम्ही प्रत्येक गोष्टीला उशीर केला आणि निर्णय घेण्यास घाबरत असाल तर तुम्ही कधीही पुढे जाऊ शकणार नाही. निर्णय घेण्यासाठी तो स्पष्ट करतो. 1. तथ्ये गोळा करा. 2. साधक आणि बाधकांचे विश्लेषण करा. 3. त्वरित निर्णय घ्या आणि त्यावर चिकटून रहा. चॅप्टर चिकाटी, सत्य कठोर परिश्रम. चिकाटी म्हणजे सत्य मेहनत करणे. हिल म्हणतात की यशस्वी लोक कधीच हार मानत नाहीत. ते प्रत्येक अडचणीला तोंड देत आपल्या ध्येयाकडे वाटचाल करत राहतात. चिकाटीसाठी ते स्पष्ट करतात. 1. तुमचा उद्देश लक्षात ठेवा. 2. तुमच्या ध्येयांचे पुनरावलोकन करत रहा. 3. प्रेरक स्रोत वापरा. 4. कठोर परिश्रम करा आणि कधीही हार मानू नका. चॅप्टर मास्टरमाइंड, टीमची शक्ती. हिल म्हणते की एकट्याने काहीतरी मोठे करणे कठीण आहे. म्हणूनच तुम्ही मास्टरमाइंड ग्रुप तयार केला पाहिजे. हा गट अशा लोकांचा असावा जे तुमच्या ध्येयांना पाठिंबा देतात आणि तुम्हाला प्रेरित करतात. तो स्पष्ट करतो की मास्टरमाइंड गटासाठी 1. योग्य लोक निवडा. 2. नियमित बैठका घ्या. 3. खुल्या चर्चेला प्रोत्साहन द्या. 4. एकमेकांना आधार द्या. चॅप्टर लिंग परिवर्तनाचे रहस्य, ऊर्जेचा योग्य वापर. हिल म्हणते की लैंगिक ऊर्जा योग्य दिशेने बदलणे खूप महत्त्वाचे आहे. ते म्हणतात की जर तुम्ही तुमची लैंगिक ऊर्जा सर्जनशील आणि उत्पादक कामात वापरली तर तुम्ही मोठ्या गोष्टी साध्य करू शकता. तो स्पष्ट करतो की लैंगिक संक्रमणासाठी
1. तुमची ऊर्जा जाणून घ्या. 2. त्याला सर्जनशील कार्यात गुंतवा. 3. विचलित होणे टाळा. 4. तुमच्या ध्येयांवर लक्ष केंद्रित करा. चॅप्टर अवचेतन मन तुमचे लपलेले पॉवर हाऊस. हिल म्हणते की तुमचे अवचेतन मन तुमचे जीवन नियंत्रित करते. जर तुम्ही तुमचे अवचेतन मन सकारात्मक विचार आणि कल्पनांनी भरले तर तुमचे जीवन सकारात्मक होईल. तो स्पष्ट करतो की सुप्त मन सक्रिय करण्यासाठी 1. सकारात्मक पुष्टीकरण वापरा. 2. व्हिज्युअलायझेशन करा. 3. ध्यान करा. 4. नकारात्मक विचार टाळा. चॅप्टर मेंदू तुमचे नियंत्रण केंद्र. हिल म्हणते की तुमचा मेंदू तुमच्या यशाचे नियंत्रण केंद्र आहे. जर तुम्ही तुमच्या मेंदूचा योग्य वापर केला तर तुम्ही काहीही साध्य करू शकता. ते स्पष्ट करतात की मेंदू सक्रिय आणि निरोगी ठेवण्यासाठी 1. निरोगी आहार घ्या. 2. नियमित व्यायाम करा. 3. मानसिक व्यायाम करा. 4. सकारात्मक वातावरणात रहा. चॅप्टर 6 इंद्रिय तुमची अंतर्ज्ञान. हिल म्हणते की 6वे इंद्रिय म्हणजेच तुमची अंतर्ज्ञान देखील तुमच्या यशात मोठी भूमिका बजावते. तो म्हणतो की जर तुम्ही तुमची अंतर्ज्ञान ऐकली तर तुम्ही योग्य निर्णय घेऊ शकाल. 6व्या इंद्रियांचा विकास करण्यासाठी ते स्पष्ट करतात. 1. तुमच्या भावना समजून घ्या. 2. ध्यान करा. 3. आपल्या अंतर्ज्ञानाचे अनुसरण करा. 4. तुमच्या अनुभवातून शिका. हे थिंक अँड ग्रो रिचचे मुख्य अध्याय होते. हिल यांनी या पुस्तकात यशाच्या प्रत्येक पैलूला स्पर्श केला आहे. आता तुम्हाला फक्त या कल्पना तुमच्या आयुष्यात लागू कराव्या लागतील आणि तुम्ही श्रीमंत आणि यशस्वी कसे बनता ते पहा. विश्लेषण ॲनालिसिस. थिंक अँड ग्रो रिच हे एक पुस्तक आहे जे तुमचे मन उडवून देईल. नेपोलियन हिलने दिलेल्या संकल्पना सोप्या पण अतिशय शक्तिशाली आहे. मानसिकतेपासून कृतीपर्यंत यशाच्या प्रत्येक पैलूला त्यांनी स्पर्श केला आहे. पण प्रत्येक नाण्याला 2 बाजू असतात ना. काही लोक म्हणतील की हे पुस्तक जरा जास्तच आशावादी आहे. आणि हो, नुसता विचार करून तुम्ही श्रीमंत होणार नाही तर तुम्हाला खूप मेहनत करावी लागेल. तुमच्या आयुष्यात मोठा बदल घडवून आणायचा असेल तर हे पुस्तक चांगली सुरुवात होऊ शकते. हिलच्या कल्पना व्यावहारिक आणि अनुसरण्या सोप्या आहेत. फक्त लक्षात ठेवा, एखादे पुस्तक वाचणे पुरेसे नाही. ही तत्त्वे तुम्हाला तुमच्या जीवनात लागू करावी लागतील, तरच तुम्ही श्रीमंत आणि यशस्वी होऊ शकाल. निष्कर्ष कन्क्लुजन. थिंक अँड ग्रो रिच हे एक पुस्तक आहे जे तुम्हाला तुमच्या विचारसरणी आणि जीवनाबद्दल खोलवर विचार करायला भाग पाडते. नेपोलियन हिल यांनी दिलेले विचार तुमच्या जीवनाला नवी दिशा देऊ शकतात. लक्षात ठेवा, श्रीमंत होणे ही केवळ पैशाची नसून ती एक मानसिकता आहे. आणि या प्रवासात हे पुस्तक तुम्हाला उत्तम मार्गदर्शक ठरू शकते. चला तर मग आपल्या मनाला नवा अवतार देऊन यशाकडे वाटचाल करूया. कारण भावा, जेव्हा तुमची विचारसरणी बदलेल तेव्हा तुमचे नशीब बदलेल आणि तेव्हाच तुम्ही श्रीमंत व्हाल. तर मित्रांनो, तुम्हाला आजची बुक रिव्ह्यू कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून सांगा आणि जर तुम्हाला कोणती बुक रिव्ह्यू ऐकायची असेल तर आम्हाला जरूर कळवा. रिव्ह्यू शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद. आपण dybooks.in वर अशा अनेक पुस्तकांची बुक रिव्ह्यू देखील वाचू शकता. भेटूया पुढील बुक रिव्ह्यूमध्ये.